नमस्कार मंडळी, नमस्कार. नृत्याच्या या युवा दरबारात मी सिद्धार्थ चांदेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमचा लाडका आणि हक्काचा कार्यक्रम वॅसलीन प्रस्तुत अप्सरा आली. को पावर्ड बाय संतूर, चिंग्स शेजवान चटणी, पार्ले बेक स्मिथ मारी आणि स्पेशल पार्टनर विको नारायणी जय. मंडळी, आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, म्हणजेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. सगळ्यात आधी मी तुम्हा रसिकांना म्हणतो आय लव्ह यू. याचं कारण तुम्ही गेल्या 10 आठवड्यांपासून या अप्सरा आली कार्यक्रमातल्या आम्हा सगळ्यांना भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळेच हा शो एवढा लोकप्रिय होऊ शकला, जे केवळ तुमच्यामुळेच. तर हेच प्रेम कायम ठेवत मी सगळ्यात आधी स्वागत करतो आपल्या तीनही महा अप्सरांचं. दीपाली सय्यद, सोनाली कुलकर्णी, सुरेखाताई पुणेकर आणि स्वागत आहे आपल्या 8ही अप्सरांचं. मंडळी, काय दुग्ध शर्करा योग आहे बघा ना. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि आज आपल्याकडे काही पाहुणे आलेत ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीवर मनापासून प्रेम केलं आणि त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना त्यांच्यावर प्रेम करायला भाग पाडलं. आता ते त्यांचा नवीन चित्रपट घेऊन येत आहेत, आनंदी गोपाळ. तर या आनंदी गोपाळ चित्रपटाच्या निमित्तानं आज आपल्यात आहेत या चित्रपटातील मुख्य कलाकार ललित प्रभाकर म्हणजेच गोपाळराव जोशी, भाग्यश्री म्हणजेच भारताच्या पहिल्या स्त्री डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वान. क्या बात है मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. वा 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 वा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आनंदी गोपाळसाठी. तर मी अजिबात वेळ न घालवता समीर तुला विचारतो, मला मला काय बघायला मिळणार आहे आनंदी गोपाळमध्ये? यावेळेस तुम्हाला हे बघायला मिळणार आहे की जे तुम्हाला माहिती आहे ते आहेच आहे, पण जे तुम्हाला माहीत नाही तेही बघायला मिळणार आहे. आपल्याकडे ते होतं की बायोपिक असतो तेव्हा त्याची सगळी महत्त्वाची कार्य आपण दाखवतो, त्याच्या मागचा माणूस दाखवायला आपण दाखवत नाही, जरा कचरतो. इथे एक्झॅक्टली तसं होणार नाहीये. इथे असं होणार आहे की त्या दोघांचं म्हणजे आनंदीच्या मागची आनंदी आणि गोपाळच्या मागचा गोपाळ आणि ते नवरा बायको आहेत, तर त्यांचं ते आयुष्य दाखवायला आम्ही अजिबात कचरलो नाही आहोत आणि माझ्या मते ऑडियन्स इथे बघताना कचरणार नाही. क्या बात है, वाह, क्या बात आहे, खूप छान. पुन्हा एकदा या अख्ख्या टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्लीज. सैराट म्हणजे आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा हिट. ह्याच आर्ची आणि परशाच्या प्रेमाला उजाळा द्यायला येत आहे आपली पुढची अप्सरा म्हणजेच चिपळूणची सुरमई
क्या बात आहे मामा. श्रुती हे तुझ्यासाठी फारच सुंदर नसलीस, क्या बात आहे. आता आपण जाणून घेऊया हे सांडलेले हृदय आपल्या महाअप्सरांना कसे वाटले ते. सगळ्यात पहिल्यांदा दीपाली ताई, काय वाटतंय? मला ना असं वाटत होतं की तू खरंच कोणाच्या तरी प्रेमात आहेस यार. मनापासून तू आज परफॉर्मन्स केलायस. एकतर सुरुवातीला तू ती लहानपणाची एक वय असं ना समज जे वय असतं आणि तेव्हा आपण कुणाच्याही प्रेमात पडतो आणि त्या प्रेमात पडताना एक वेगळा विचार येतो. मग ते ग्रीटिंग कार्ड, एक तर मला तर कळलंच नाही ती वरतून आलं ते कार्ड. काटविल मारलंस आणि काटविल मारल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट तर त्या पायाने तुझी उचललंयस. एकदम करेक्ट टायमिंग यार श्रुती. आणि श्रुती आज तू खरंच तू या ऍक्टच्या प्रेमात पडलीस म्हणून ते इथपर्यंत पोचलं आणि इथपर्यंत पोचलं म्हणून मी तिथपर्यंत येते. हा ऍक्ट माझ्यासाठी फटाका परफॉर्मन्स, नादखुळा परफॉर्मन्स, फेटा तो बनता है बॉस. श्रुती वेलकम बॅक. गेले काही आठवडे माहिती आपलं जरा काहीतरी बिनसलं होतं, पण व्हॉट अ कम बॅक. वा वा वा, क्या बात आहे श्रुती. सुपर एनर्जी, सुपर परफॉर्मन्स. म्हणजे तुझं ते होतं की बॉस मला आता खूप दिवस झालेत, मला आता काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि आय थिंक तो एक सेटबॅक हवा असतो माणसाला. एक पाऊल पुढे जाण्यासाठी 4 पावलं मागे यायला लागतं कधी कधी, पण ते तू आज केलंस. कमालीचा कमबॅक केलायस. आय एम सो ग्लॅड की तू आली आहेस आणि तू अशी आलीस आणि राईट टायमावरती तू परत आली आहेस. कारण नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचे मार्क्स चे टोटल होणार आहे आणि टॅली होणार आहे आणि मग कळणार आहे की फायनल्समध्ये कोण जात आहे. सो एक अर्ध्या मार्काने फरक पडणार आहे. अँड दिस टाइम आय एम शुअर तुला काळजी करायची गरज नाहीये. वा, ऑल द बेस्ट. क्या बात आहे. थँक्यू सो मच सोनाली. सुरेखा ताई, आजचा परफॉर्मन्स खूप सुंदर, खूप छान. जे काय तू इकडे जाऊन कपडे बदलले, नंतर काय छान दिसायला लागली आणि खूप म्हणजे तुझा परफॉर्मन्स आजचा एकदम असं वाटत होतं की तू कुणाच्या तरी प्रेमात पडलेली आहेस. म्हणजे आजचा जो एपिसोड आहे व्हॅलेंटाईन डे, तर ह्याला शोभेल असं गाणं झालेलं आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे. शुभेच्छा तुला पुढच्या परफॉर्मन्ससाठी. पुढेही परफॉर्मन्स चांगले कर. धन्यवाद. क्या बात है. थँक्यू. थँक्यू सो मच सुरेखा ताई. आपल्या छोटा पॅकेट बडा धमाका श्रुती भालेकरसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. एक नंबर. मंडळी, आता आपण वळतोय आपल्या पुढच्या परफॉर्मन्स कडे. सिद्धार्थ, सिद्धार्थ मला वाचव. सिद्धार्थ मला वाचव. सिद्धार्थ मला वाचव, मला वाचव, मला वाचव, अगं मला काय? वाचव. ए, सिद्धार्थ मला ए, वाचव. थांब थांब. तू काय करतेस? कोणापासून वाचू मी तुला? तू बेवडा माझ्या मागे लागलाय. हा? पण मग त्याला वाचवायला पाहिजे ना. तुला काय जोक सुचतायत? तू अगं, बेवडा माझ्या मागे लागलाय. कोण बेवडा तुझ्या मागे लागलाय? तू येतो आता सिद्धार्थ मला वाचव. बरं वाचव. कोण कोण आहे? आहे? पण कोणाची येतच नाही हिंमत रे. आहे? मिक्स केल्याशिवाय पिता येत नाही. दारू असो कॉफी असो काही असो, मिक्स केल्याशिवाय पिता येत नाही.
अहो तुमचं काय चाललंय का इथे आम्ही व्यसनमुक्त समाजाची स्वप्न पाहतोय आणि तुम्ही काय काय करताय काय? आपण भाई आपण पण सपोर्ट करतोय व्यसन मुक्तीसाठी, म्हणजे दिवसभर व्यसन मुक्त आणि रात्री मुक्त व्यसन. काय बोलताय तुम्ही? हो, बरोबर हा? बोलतोय. दारूमुळे कधी कुणाचं भलं झालंय का? हा? यार यार तुझं ना जर्मन नॉलेज जरा कमी आहे. कुठला? जर्मन नॉलेज. यार जर्मन नॉलेज जनरल नॉलेज. ए मेल्या जातो का तिकडं? सिद्धार्थ मला वाचव ना. कसं करतोय बघ ना एक तो. एक 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 मिनिट. ओ ओय ए, थांब थांब थांब. थांब ना यार. मला मला एक सांग, असं मुलीची छेड काढणं बरं आहे का? मुली छेड काढणं बरं आहे. वा तू इथं ऑन स्टेज या मुलींची फ्लर्टिंग कर. काय? फ्लर्टिंग काय यार ते बोल शब्द आहे ना तो, फ्लर्टिंग. फ्लर्टिंग. हा तू यांच्याशी करतो ते चालतं आणि तुम्ही ही काय करता? हा तुमच्या पण गालावर लाली येते ना. ते तो बोलला की लाली, आम्ही बोललो तर मावाली. पण यार मग आमचं कोण वाली यार? हे कोण वाली? सुरेखाताई हे कोण आणलं इकडे? कशात ना बशात आणि गाडा होता मशात आलं ये. अरे, हा? आणि पोरींना म्हणतो की आज व्हॅलेंटाईन आहे. हा? अरे, ताई आणि फुल यार. दारू पिऊन आलाय. तू यार फुल टेन्शन देते यार ताई. चल आणि मला येत नाही आवडत यार. चांदणीच्या पण- यार तू माझी ताई आहे यार, तुला शी यार काय बोल यार. हे ना तू ऍक्च्युअली ना ताईमुळे वाचले तू संध्याकाळी भेट तुला. काही संध्याकाळी वगैरे भेटणार नाही. निघ, चल पटकन. हिरो वा संदीप वा संदीप वा. वाचलीस? हो नक्की हो, जा जाऊन बस आता आणि फिरू नकोस इकडे तिकडे कुठेतरी. मंडळी, आपल्या अदाकारीचं टार्गेट पूर्ण करायला आणि रसिकांना मनोरंजनानं चेकमेट करायला येत आहे आपली पुढची डोंबिवली फास्ट अप्सरा किन्नरी दामा. चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला. चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला. तन मन पोरे अधीर झाले हुंकर वारे सुखावणारे. सिंह धुक्याचा सैल मुकला जीव गुंतला जीव गुंतला. डोह सुखाचे भरून यावे, मोह कुणाचे टिपूर व्हावे. का परापरी देह पेटला, का परापरी देह पेटला. श्वास भारला जीव माझा. स्वैर वाहता काठ काठला जीव गुंतला जीव गुंतला. तन मन पोरे अधीर झाले
मी पडेन ढगातनं खाली असं मला वाटू लागलंय. क्या बात आहे मंडळी, जोरदार टाळ्या होऊनच जाऊ द्या. किन्नरी, मजा म्हणजे मजा आणलीस. आपण त्वरित जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मला असं वाटतं त्या तिघी मेस्मराइज्ड आहेत पूर्णपणे. सगळ्यात पहिल्यांदा दीपालीताई, काय वाटतंय? किन्नरी, एक तर माझं हे आवडतं गाणं. म्हणजे ते कानावर पडलं ना की एक ती प्रेमाची फिलिंग असते ना आतली, ती आपोआप जागी होते. म्हणजे आपण त्या गाण्यात असं एकदम वाहत जातो. आणि ते गाणं तुझ्याकडे इतकं छान ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं. प्रत्येक गोष्ट कोरिओग्राफर सचिन, टू गुड मॅन, टू गुड. सगळ्याच गोष्टी छान. त्या पणत्या तिकडे तिकडे गेले, एवढं इवन लाइटिंग एव्हरीथिंग, म्हणजे सगळ्याच गोष्टीला मी फुल मार्क्स देईन आज पूर्णपणे. हा ऍक्ट सुपर्ब होता. हा ऍक्ट माझ्यासाठी पटाका परफॉर्मन्स, नाद खुळा परफॉर्मन्स, फेटा तो बनता है बॉस. आता आपण वळूया सोनालीकडे. सोनाली, आम्हाला तुझ्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्याच आहेत, पण आम्हाला हे सुद्धा जाणून घ्यायचं कसं आज प्रेमाचा दिवस आहे ना. छान प्रेमळ वातावरण आहे, गुलाबाची फुलं आहेत, पाकळ्या आहेत, छान असं एक गुलाबी वातावरण आहे. तुझ्या पहिल्या प्रेमाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मी खूप रोमॅन्टिक आहे ऍक्च्युली. आणि तेव्हा लाजणं बघ, तेव्हा अय होय होय गुलाबी. सांग सांग सांग. पहिल्या प्रेमाचं मला आठवत नाही आता, हा. पण रिसेंटली काही वर्षांपूर्वी मी जेव्हा रिलेशनशिपमध्ये असते तेव्हा मी खूप पॅशनेट असते आणि खूप वेडी असते. तर एका वेळेला आय वॉज डेटिंग समबडी हू लिव्ड इन UK. ओके. सो मी जेव्हा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा मी एका दिवसासाठी लंडनला गेले होते. ओ माय म्हणजे गॉड. लिटरली 12 तासाची ती काय 9 तासाची फ्लाईट घेऊन फक्त एक दिवस व्हॅलेंटाईन्स डे तिथे त्याच्याबरोबर सेलिब्रेट करावा म्हणून लिटरली 7 वाजता पहाटे मी लंडनला लँड झाले. मी आदल्या दिवशी शूटिंग करत होते. हा. 7 वाजता मी तिथे लँड झाले. 7 ते दुसऱ्या दिवशी 7 वाजेपर्यंत आम्ही एकत्र होतो आणि मग नेक्स्ट डे परत ती फ्लाईट घेऊन मी परत इंडियात आले. अशा काही फालतू वेडेपणाच्या गोष्टी काय बोलते मी फालतू, हे किती प्रेमात कमाल केलेल्या गोष्ट आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. इथे आजकाल लोक अंधेरी ईस्ट वरनं अंधेरी वेस्टला जात नाही. तिथे पोरगी लंडनला जाऊन आली. क्या बात आहे. मला असं तुला सांगायचंय की खास तुझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की आमचा चित्रपट रिलीज होतोय 15 तारखेला. त्याचा संदर्भ असा की आत्ता तू म्हणतेस की लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आणि कसं काय जमलं किंवा नाही जमत, किती कठीण असतं. पण 132 वर्षांपूर्वी जेव्हा हे काहीच गोपाळराव जोशींनी आनंदीबाई जोशींना शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवलं होतं, तेव्हा तर किती कठीण होतं सगळं हे संपर्क करणं एकमेकांना. पत्रव्यवहार जरी करायचे असतील तरी सुद्धा 3-3, 4-4 महिने लागायचे ते पत्र पोहोचायला. तर मला वाटतं की त्यातून तू नक्कीच काहीतरी प्रेरणा घेशील किंवा तुझ्यासाठी ते खूप काहीतरी तुला शिकवून जाईल किंवा तुला त्याच्यातून काहीतरी नक्कीच घेण्यासारखं असेल. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वॉच दिस फिल्म. कारण इतकी साधी, सुंदर पण तितकीच प्रभावी ही गोष्ट असणार आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही निमित्तही खूप सुंदर शोधलंय, व्हॅलेंटाईन्स डे. खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन्स डे ही खूप नवीन आत्ताची कॉन्सेप्ट जरी असली तरी प्रेम आणि प्रेमात 2 लोक जेव्हा एकत्र येतात आणि एकमेकांचं ॲम्बिशन स्वतःचं ॲम्बिशन म्हणून जगतात तेव्हा ते एकमेकांसाठी काय करू शकतात ते सांगणारी ही गोष्ट आहे. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना. थँक्यू व्हेरी मच. आणि किन्नरी दामा, यू आर द सरप्राईज पॅकेज ऑफ अप्सरा आली. वा. आणि आज तर म्हणजे तू इतकी सुंदर दिसतीयस, इतकं सुंदर गाणं, त्यात इतकी अमेझिंग कोरिओग्राफी. म्हणजे सोलो परफॉर्मन्स करताना आपण जेव्हा आपल्या इतर परफॉर्मन्सला ते सोपं असतं, पण इथे तुला कपलमधला रोमॅन्स एकटीला दाखवायचा आहे आणि तो पण इतक्या सेन्शुअस पद्धतीने. मला असं वाटतं की कोरिओग्राफर्स ब्रिलियंट जॉब.
आणि किन्नरी सुपर ब्रिलियंट जॉब, कारण प्रत्येक वेळेला असं वाटत होतं की तुझ्याबरोबर तुझा प्रियकर स्टेजवर आहे, तू एकटी परफॉर्म करतेस असं कुठेही वाटलं नाही. आणि ते सगळं तू तुझ्या परफॉर्मन्समधनं, तुझ्या बॉडी लँग्वेजमधनं उभं केलंस. कमाल. आय एम लाईक सुपर इम्प्रेस्ड बॉस. आणि मला तुला तिकडे येऊन ही नाथ द्यायची आहे. होय होय. आता आपण त्वरित जाणून घेऊयात सुरेखाताईंना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सुरेखाताई. किन्नरी, काय गाणं तुझ्या वाट्याला आलं आणि काय त्या गाण्यात घुसली. इतकी छान तू एकदम त्या गाण्यामध्ये इतकं तू गाणं असं आपलंसं करून घेतलंस आणि खरंच तू खूप छान परफॉर्मन्स केला. थँक्यू मॅम. मला बाण देऊशी वाटतोय तुला. हाय हाय. और क्या चाहिए. आय थिंक 4.5 इयर्सची होती तेव्हा मी 4 इयर्सची होती तेव्हा मी यांचा डान्स क्लास जॉईन केलेला. आणि आत्तापर्यंत मी त्यांच्यासोबतच आहे, तेच मला शिकवतात. आणि हे सर यांच्यासोबत आहे, योगेश सर आणि तेजेश सर. हाऊ स्वीट. तर क्या बात. आजचा जे दिवस आहे मी ह्या दोघांना डेडिकेट करते, कारण आफ्टर माय पेरेंट्स जर मला कोणी ट्रेन केलं आहे किंवा ते एज्युकेशन आहे, डान्स आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, ते सगळं ह्या दोघांनी मिळून केलं आहे. क्या बात. घडवलंय. वा. आणि त्यांनी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. वा वा वा. गुरु आणि शिष्यामध्ये जे प्रेम असतं ते प्रेम आज तुम्ही दाखवलं. सरां, तुमचं कौतुक, कारण तुम्ही आमच्या किन्नरीला खूप सपोर्ट केलात आणि जेव्हा असा गुरु पाठीशी उभा असतो ना तेव्हा असं काहीतरी मिरॅकल होतं. सो ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही तिघींनी डिसाईड केलेलं आहे आणि किन्नरीनं सगळंच मिळवलंय. म्हणजे कौतुकाचा बाण मिळवलाय, मानाची नथ मिळवली आहे, मानाचा फेटा मिळवलाय, चांदण्यांचा पाऊस मिळवलाय. माझं प्रेम राहिलंय पण ते मी पुढच्या परफॉर्मन्सला देईन. चल चल चल. तर किन्नरीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
थँक्यू सो मच किन्नरी, थँक्यू सो मच. मंडळी आता आपण वळतोय आपल्या पुढच्या परफॉर्मन्स कडे. आपली पुढची जी अप्सरा आहे तिनं आजपर्यंत ए, इकडे 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 ए बाळा, कुठे कुठे गेला यार? अरे इकडे ए, इकडे इकडे. अरे जा, गायब नको होत जा यार. तुला आत कोणी सोडलं आता परत? का करतोयस तू इकडे? ऍक्च्युली मला काहीच काम नाही म्हणून मी आलो. अरे तू असाच ठोसत बसलास ना तर खरंच काही कामाचा राहणार नाही तू. ए भाई, आपण ना सिक्युरिटी जॉईन करणार आहे. कुणाला काही कळलं का हा काय बोललं ते? काय जॉईन करणार आहे? सिक्युरिटी सिक्युरिटी. यार सिक्युरिटी जॉईन करणार आहे माहिती का? अरे बाबा, तू सिक्युरिटी जॉईन केलंस तर लोक खरंच म्हणतील की तुमची सिक्युरिटी खऱ्या अर्थानं टाईट आहे. वा मस्त मस्त जोक केला. हा, कुठून शिकला कुठून हे मस्त जोक केला. आम्ही सोनाली कुलकर्णीकडनं शिकलो विनोद महाराज. मस्त. तू का आलायस इकडे? अरे यार मला कंटाळा आला यार एकट्याचा. मला कोणतरी पाहिजे यार आता. या ओलिंपिकला मला कोणतरी पाहिजे, बायको कोणतरी पाहिजे. पण एवढी घाईची बायको कशाला हवी आहे तुला? अरे यार म्हणजे ताई मी सांगू माझे म्हणजे ताई माझे मित्र पंड्या काळ्या यांच्या सगळ्यांच्या बायका आहेत हा. ओके. हा, हे लोक घरी गेले तर यांच्या बायका लाटणं पळपट झाडू या सगळ्यांनी मारतात यांना यार. मी घरी गेलो तर मला कोणीच नाही यार मारायला. कोण नाही पाहिजे ना, कोण नाही. म्हणजे तुला दारू प्यायल्यानंतर मारायला बनवून बायको पाहिजे? हो, आणि ती मी शोधली. शोधली? कोण? सोनालीला पण हा? म्हणजे सोनाली ताईला हा, पण ती खूप आवडते. कोण? अरे यार तेव्हा ती कोपऱ्यावर बसली ना, श्वेता परदेशी. श्वेता परदेशी. काय माहितीये का? हा ऍक्च्युली आपल्या म्हणजे यु नो लाईफ मध्ये सगळं देशीच आहे. हा, तर काहीतरी आपल्याला परदेशी पाहिजे ना. मग आपलं बायको श्वेता परदेशी. आय लव्ह यू. ए, ए, थांब थांब. ती केवढी शिकली आहे माहितीये का तुला? तिच्या डिग्री जरी ऐकलंस ना तू तरी पिता पिता चक्कर येईल तुला. ए बॉस, डिग्री ना कुछ नहीं होता है भाई. हा, टॅलेंट टॅलेंट होत आहे भाई. डिग्री बिग्रीचं काय नाही. आपण पण ना भले आपण शिकलो नाही बॉस, हा. पण आपण शिक्षण केलंय. थांबा. अरे ते नाही का यार? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला स्पर्धा भरवावी लागणार अरे आहे. ते की हा काय बोललाय? अरे संशोधन नाही का? संशोधन केलंय? काय आज बॉस? काय संशोधन केलंयस तू? भाई आपल्याला माहित असतं रात्री 12ला कुठला वाईन शॉप चालू असतो, फ्रायडेला कुठे मिळते, परत रात्री 3 वाजता सिगरेट बिडी गुटखा कुठे मिळतो भाई आपल्याला माहित असतं आणि आपण सांगू शकतो. आणि इतकंच नाही, तुला सांगतो म्हणजे एका खांब्यात किती 90 बसतात ते आपल्याला माहित आहे. अरे अरे हो काय? हे बघ, तू एक काम कर, तू आता पटकन इकडून निघ, नाहीतर सुरेखाताई. काय यार तू ब्लॅकमेल करतो यार. हट. संदीप. ए, हो, चल जा यार, पटकन. चल यार. जा पटकन. ए, कुठे यार? तिकडे जा. यार, तू पण कुठे? अरे ए. मंडळी, व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीवरचं प्रेम व्यक्त करायचा दिवस.
पण हे प्रेम प्रियकर आणि प्रेयसी पुरतंच मर्यादित नाहीये बरं का. म्हणजे आई मुलाचं प्रेम, वडील आणि मुलीचं प्रेम, दोन मित्रांमधलं किंवा मैत्रिणींमधलं प्रेम. प्रेम ही अशी भावना जपणाऱ्या प्रत्येकासाठी हा दिवस आहे. आता मी बोलणार आहे अशाच दोन भावांच्या प्रेमाबद्दल. दोघांचं एकमेकावर इतकं प्रेम आहे की एकमेकांना सोडून ते राहूच शकत नाही. ज्यांच्या प्रत्येक कलाकृतीवर मराठी रसिकांनी सुद्धा नितांत प्रेम केलं. ते दोन भाऊ म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे, भारतातली आघाडीची संगीतकार जोडी म्हणजेच अजय आणि अतुल गोगावले. मंडळी, संगीताचं कुठलंही शास्त्रीय शिक्षण नसताना सुद्धा आज संगीत क्षेत्रातलं त्यांचं योगदान चित्रपटसृष्टी समृद्ध करणार आहे. अशाच त्यांच्या मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत लोकप्रिय झालेल्या गीतावर नृत्य करायला येत आहे आपली पुढची अप्सरा म्हणजेच श्वेता परदेशी. ना साथ है किसी का, ना सहारा कोई, ना हम है किसी के, ना हमारा कोई, फिर भी इस टूटे दिल का दीवाना है. क्या बात है. मंडळी, या चिकनी चमेलीसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत नाही का. हा वा वा वा. आणि शेवटी तुझी फ्लाइंग किस दिलीस, मला मागपर्यंत येऊन पोचली यार. क्या बात आहे. फारच बरं वाटलं मला. ओके, आपण आता जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा दीपाली ताई, काय वाटतंय? श्वेता, सुरुवात खूप सुंदर, छान गाणं रिमिक्स केलेलं, चिकनी चमेली आणि कोंबडी पळाली, म्हणजे मराठी आणि हिंदी ह्याचा मिलाप. खूप छान, खूप मस्त, क्लीन अँड क्लिअर तुझा परफॉर्मन्स होता. तू अशी लाईट डाऊन होती आणि तिथून एक स्लाइड तिथे तुला नेलं, ते लांबून ते खूप छान इथपर्यंत पोचलं. जो बन ये मेरा कैची हर राजा सारे पर्दों को काटो
तुझी लास्टची फ्लँक किस. थँक्यू मॅम. क्या बात आहे. सुरेखाताई, आज तू जे गाणं केलं पौवा चढा के आई ते खूप छान. आणि तू जे झटके मारले ते हां ते खूप छान वाटलं. आणि दिवसेंदिवस तुझा परफॉर्मन्स खूप सुधरत चाललेला आहे. आता फिनाले पण जवळ आलेला आहे, तर मला माझा एक किस्सा सांगावासा वाटतो. इचलकरंजीला कार्यक्रम होता माझा नटरंगी नार. त्या कार्यक्रमामध्ये माझ्या बरोबरीने काम करणारी एक मुलगी, तिने अचानक म्हणजे काहीतरी थोडीशी ग्रुपमध्ये कुरबुर झाली आणि तिने निर्णय घेतला की निघून जायचं. मग निघून जायचं तर ती गेली. मग आता मला विचार पडला तर काय करायचं. तर तिचं एक वेस्टर्न गाणं होतं, तर ते गाणं कुणीच करायला मागत नव्हतं. बाकीच्या मुली नाही आम्हाला नाही जमणार सगळ्या म्हणायच्या. मग शेवटी मी ते गाणं केलं आणि अक्षरशः ते गाणं माझं इचलकरंजीला 3 वेळेस वंसमोर झालं. ओ, मी असा तुझ्यासारखा ड्रेस केला होता आणि रुमाल हातात बांधले होते आणि शेवटी नाचता नाचता ते दोन्ही रुमाल इकडच्या प्रेक्षकांना एक दिला आणि तिकडच्या प्रेक्षकांना एक दिला. म्हणजे ते एक आकर्षण ठरलं. असा तो प्रसंग. त्या पद्धतीने आज तुझा डान्स इतका सुंदर झालाय. आजच्या तुझ्या परफॉर्मन्समध्ये तुझी नजाकत इतकी छान होती की मी खरंच तुझ्या प्रेमात पडले. थँक्यू सो मच मॅम. वा. शुभेच्छा तुला पुढच्या परफॉर्मन्ससाठी. थँक्यू सो मच मॅम. तर श्वेता परदेशीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू सो मच श्वेता. थँक्यू. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे. Stop. Change the beat.
आपण लगेच जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा दीपाली ताई, काय वाटतंय? काय राणेबाई इतकी हॉट. ऋतुजा तू आज सेक्सी दिसतेस, तुला माहितीये का? ऋतुजा सुपर परफॉर्मन्स. कोरिओग्राफी खूप सुंदर केलेली आहे. तू सुरुवात ओपनिंग खूप छान केलीस. इथे आल्यानंतर तुझे एक आधी त्याच्या आधी फ्लोअरवर अशी बसलीस आणि जस्ट मागून असं एक मुवमेंट होती, हिपची मुवमेंट. ती हिपची मुवमेंट इतकी क्लिअर दिसत होती ना, इतकं छान दिसत होतं. म्हणजे मी आज विचारच नव्हता केला की तू असं काहीतरी करू शकतेस. पण तू माइंड ब्लोईंग दिसतेस, माइंड सेक्सी दिसतेस आणि काय म्हणू मी तुला, खूप छान दिसतेस. अशीच मेहनत करशील ना, टॉप 5 मध्ये नक्की पोचशील. क्या बात. थँक्यू मॅम. आय लव्ह यू बेटा. थँक्यू सो मच दीपाली ताई. सुरेखा ताई, ऋतुजा, तुझं जे कॉस्ट्युम आहे तर असं कुणी जरी केलं तरी त्याच्यामध्ये थोडंसं व्हल्गर वगैरे असं वाटतं, पण नाही, तुझा कॉस्ट्युम आहे तो तुझ्या अंगावरती खानदानी वाटतो. थँक्यू मॅम. आणि मला मनापासून तुझा परफॉर्मन्स आवडला आणि तू मला नक्कीच वाटतंय टॉप 5 मध्ये जाशील. थँक्यू मॅम. क्या बात. वा वा, फारच सुंदर दिसते आज. आता दीपाली ताई जे म्हणाली ते मला म्हणता येणं शक्य नव्हतं, पण ती म्हणाली तेच, सेम टू सेम. क्या बात. कमाल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ऋतुजासाठी. थँक्यू सो मच. मंडळी, आता वेळ झालीये प्रेमानं निरोप घ्यायची, पण उद्याच्या भागात सुद्धा असेच काही लवेबल परफॉर्मन्सेस घेऊन आम्ही पुन्हा एकदा येणार आहोत. आणि उद्याच्या भागात आपल्याला कळणार आहे कोण आहे संतूर लावण्यवती ऑफ द डे आणि कोण असणार आहे वॅसलीन परफॉर्मर ऑफ द वीक. लवकरच परत येतोय. तुम्ही पाहत राहा वॅसलीन प्रस्तुत अप्सरा आली, को पावर्ड बाय संतूर, चिंग्स शेजवान चटणी, पार्ले बेक स्मिथ मारी आणि स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल.